नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 47. श्रोत्यांची प्रतिक्रिया व ज्ञानदेवांचं उत्तर. उभे आहेत 643 ते 652. भाग 2. श्रोते ज्ञानदेवांच्या निरूपणाविषयी आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत. आणि सभाग्य पाहून आये सुभोगाची वाढती होये, तै सर्व नेणे रससोये ऐसे आधी. आणि भाग्यशाली पाहुणा आला व त्याला भाग्यशाली स्त्रीच वाढणारी असली तर त्यावेळेला स्वयंपाकाला संपायचे माहीत नसते असे असते. म्हणजे स्वयंपाक इतका भरपूर केलेला असतो की अन्न संपेल अशी कल्पना त्या पाहुण्याच्या आणि त्या वाढणारणीच्या मनात देखील येत नाही अशी स्थिती असते. तैसा जाहला प्रसंगू जे ज्ञानी आम्हासी लागू, आणि तुझही अनुरागू आधी तेथ. तसा हा प्रसंग झाला, कारण की आम्हाला ज्ञानाची प्रीती आहे आणि तुलाही येथे ज्ञानाच्या ठिकाणी प्रीती आहे. म्हणून यया वाखाना पासीसे आली चौगुणा, ना म्हणो नयेसी देखना होसी ज्ञानी. म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ती आली. तू ज्ञानामध्ये डोळस आहेस हे नाही म्हणता येत नाही. तरी आता ययावरी प्रज्ञेच्या माझखरी पदे साच करी निरूपणी. तरी आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर. या संत वाक्या सरीसे म्हणितले निवृत्ती दासे, माझे हे जीव ऐसे मनोगत. या संतांच्या आज्ञेबरोबर महाराज माझाही हेतू असाच आहे असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव यांनी म्हटले. यावरी आता तुम्ही आज्ञापिला स्वामी, तरी वाया वागू मी वाढवणे. माझाही मूळचा हेतू असाच होता आणि यावर महाराज मला तुमचाही तसाच हुकूम झाला, तर आता मी व्यर्थ बोलणे वाढू देत नाही. एवम इये अवधारा ज्ञानलक्षणे 18 श्रीकृष्णे धनुर्धरा निरूपिली. याप्रमाणे ज्ञानाचीही 18 लक्षणे श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितली. ऐका. मग म्हणे या नावे ज्ञान येथ जाणावे, ते स्वमत आणि आघवे ज्ञानी येही म्हणती. यानंतर या लक्षणावरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वतःचे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात असे श्रीकृष्ण म्हणाले. करतळावरी वाटोळा डोल तू देखीजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. तर हातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगाने पूर्णपणे दिसतो त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असे ज्ञान दाखवले. आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वदंती, तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी. यानंतर विशाल बुद्धीच्या अर्जुना अज्ञान असे जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणांनी सांगतो. सर्व श्रोते ज्ञानदेव करत असलेल्या निरूपणावर अत्यंत खुश आहेत, कारण ज्ञानलक्षांचे निरूपण ज्ञानदेवांनी अत्यंत रसाळपणे केले आहे व आत्मज्ञान जणू दृष्टीच्या टप्प्यातच आलं आहे. हे निरूपण कसं झालं आहे त्याकरता ज्ञानदेव दृष्टांत देतात. एखादा भाग्यशाली पाहुणा घरी यावा, तो घरातील सगळ्यांचा आवडता असावा व त्याचे आदरातिथ्य घरातील गृहिणीने मोठ्या प्रेमादरानं करावं, तर ते अन्नाचं सद्भाग्यच नाही का. असाच संगम ज्ञानदेवांच्या व्याख्यानात झालेला आहे. ज्ञानलक्षणे ही जणू पाहुण्यासारखी आहेत व ज्ञानदेव त्या सौभाग्यशाली गृहिणीप्रमाणे आदरातिथ्य करणारे आहेत. अशा वेळी त्यांच्या मुखातून रसाळ व्याख्यान होणार आणि श्रोते हे आवडत्या पाहुण्यासारखे आहेत. मग गृहिणीप्रमाणे ज्ञानदेव त्यांना आखंड भोजन प्रेमाने वाढणारच. म्हणून श्रोते सांगत आहेत की वक्तृत्वाचा प्रसंगही रोमांचकारी व वक्ताही प्रेमपूर्वक व्याख्यान करणारा, ज्ञानावर प्रेम असणारा, त्यामुळे या निरूपणाला चौपट जोश सजलेला आहे. म्हणून श्रोते ज्ञानदेवांना देखणा ज्ञानी असं विशेषण बहाल करतात. ज्ञानदेव हे खरेखुरे डोळस आहेत असं त्यांना वाटतं, कारण ज्ञानदेव ज्ञान प्रत्यक्ष पाहतात असं त्यांच्या ज्ञानलक्षणावरील निरूपणातून श्रोत्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून ते ज्ञानदेवांना विनंती करत आहेत की तू आता प्रज्ञेच्या माझघरात गीतेची पदे यथार्थपणे उकलून दाखव. प्रज्ञेच्या माझघरी
व प्रज्ञेचा माजू धरी असे 2 पाठभेद 646 या ओवी संदर्भात आहेत. माज शब्दाचा कैफ, जोर, मस्ती असे अर्थ आहेत. त्यामुळे माजू धरी असा पाठभेद स्वीकारला तर बुद्धीच्या जोरावर व्याख्यान कर असा अर्थ होतो. किंवा माझघर असा पाठभेद स्वीकारला तर पूर्वीच्या घरांना ओटी, पडवी, माझघर, स्वयंपाकघर अशा वेगवेगळ्या खोल्या असत. माझघर म्हणजे जेवण हॉल. तिथे सर्व मंडळी जेवणासाठी एकत्र येत व माझघर सर्व मंडळींनी भरून जात असे. तसंच भावाचा फुलोरा बुद्धीला यावा व ज्ञानदेवांच्या निरूपणाला अधिक जोर यावा अशी श्रोते इच्छा व्यक्त करत आहेत. संत श्रोत्यांनी विनंती करताच ज्ञानदेवांनी नम्रपणे आपली ही अशीच इच्छा आहे व आपण आता व्यर्थ बोलणे वाढू न देता मूळ विषय स्पष्ट करून सांगतो असं संत समुदायाला अभिवचन दिलं. ज्ञानदेव सांगतात की एवम इया अवधारा ज्ञान लक्षणे 18. श्रीकृष्णांनी अर्जुनाला 18 ज्ञानाची लक्षणं सांगितली. काही जण ती 20 आहेत असं म्हणतात. अर्थात अनासक्ती आणि पुत्रधिकांविषयी मोह न ठेवणे ही 2 वेगळी लक्षणे नसून ज्ञानदेवांनी त्यांचा अनासक्ती या एकाच लक्षणात अंतर्भाव केलेला आहे. तसंच एकांत सेवन व जनसंपर्काची नावड ही लक्षणं सुद्धा शाब्दिक भेदामुळे 2 वाटत असली तरी एकातच अंतर्भाव होण्यासारखी आहेत. तेव्हा ज्ञानलक्षणं एकूण 18च आहेत. 11व्या श्लोकात 2रा चरण आहे एतत् ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. म्हणजे ही सर्व लक्षणे म्हणजे ज्ञान आहे आणि या उलट असेल ते अज्ञान हे ओघानं चाललं. या चरणाचे स्पष्टीकरण ज्ञानदेव पुढे करणार आहेत व अज्ञानही ज्ञानलक्षणांप्रमाणेच विस्ताराने विवरून सांगणार आहेत. हे ज्ञानदेव श्रीकृष्ण मुखानं सांगत आहेत. ही 18 ज्ञानलक्षणे ज्याच्याकडे आहेत त्याला ज्ञानी मनुष्य म्हणावं. या 18 लक्षणांवरून ज्ञान ओळखता येतं असं ज्ञानदेवांचे श्रीकृष्णांचं मत आहे. पुढे ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आम्ही हातातील डोलणाऱ्या स्पष्ट दिसणाऱ्या आवळ्याप्रमाणे ज्ञानलक्षणं स्पष्ट करून सांगितली. आता तुला अज्ञान कशाला म्हणतात तेही सांगतो. गीतेतील श्रीकृष्णांनी असे ज्ञान अज्ञानांचे विवेचन केलेले नाही तर फक्त लक्षणं सांगितलेली आहेत. ज्ञानदेवांनी भगवंतांच्या अज्ञानम यदतोन्यथा या अर्ध्या चरणाचा सुमारे 200 ओव्यात विस्तार केलेला आहे. अर्थात कारण स्पष्टच आहे की त्यांना तळ हातावर डोलणाऱ्या आवळ्याप्रमाणे अज्ञान लक्षणंही स्पष्ट करून सांगायची आहेत. ज्ञानदेवांनी अज्ञान लक्षणे कशी स्पष्ट केली आहेत ते आपण क्रमशः उद्यापासून पाहूया.